मला काय घरातल्या एका माणसाला, माझ्या दुश्मनाला सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं की रुचिता घराच्या बाहेर जाईल. मी हे ठरवून गेले होते की मला बोलायचं. हा शो बोलण्याचाच आहे की मला कॅरेक्टरलेस बोलली आहे आणि त्याच्यानंतर असे असे शब्द बोलले आहेत ज्या इतक्या बिलो द बेल्ट होत्या. टांगे उचलून बसले, खूप घाणेरड्या लेवलचे स्टेटमेंट होते, खूप म्हणजे वाहियातच्या वाहियात लेवलचं बोलले. आणि तेव्हा आरबी, तन्वी आणि दीपाली ताई ह्या टाळ्या वाजवत होत्या आणि त्याच्यावरती मी आथू केलं होतं. पण काय दिसलं? डिरेक्ट आथू दिसलं, हा बिल्डअप नाही दिसला. भाऊच्या धक्क्यावर रितेशजी बोलले तेव्हा तू का नाही बोललीस की असं कधी झालंच नाही? माय गुडनेस, भाऊच्या धक्क्याचं तर काय विचारूच नका मला. मी इतक्यांदा बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि मला कधीच बोलू नाही दिलं गेलं. मी बोलायला गेले, मला थांबवलंय. तुम्हाला भरपूर गोष्टी माहित नाही ज्या मी बोलले भाऊच्या धक्क्यावरती, त्या आल्याच नाहीयेत. तुझ्या आईला पण सांगते बघा, आईवर नाही जायचंय. ती मला नाही शिकवणार. माझी आई आहे का माझा बाप आहे? नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमधनं यंदा एविक्शन झालंय, ते म्हणजे रुचिता जामदारचं. रुचिता आता माझ्या सोबत आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू सो मच. आणि खरं तर मला काय तुला विचारू, कारण सगळ्यांना प्रश्न पडलाय हा की रुचिताचं एविक्शन कसं झालं. आणि हे आम्ही बघितलं, सगळ्यांनी एपिसोड बघितला. सागर आणि तू होते एविक्शन मध्ये. खरं तर तुला अंदाज होता की तू जाशील, किंवा नेमकं काय वाटलेलं की सागर जातोय की मी जातो, का तुला वाटलं होतं यावेळेला तू जाशील? मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. मला काय घरातल्या एका माणसाला, माझ्या दुश्मनाला सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं की रुचिता घराच्या बाहेर जाईल. ऑडियन्सला एक्सपेक्टेड नव्हतं, कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. पण जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती सॅटर्डेच्या एपिसोडमध्ये जेव्हा ते असं नरेटिव्ह सेट झालं की रुचिता विशालच्या अंडर चालतीये, जी की केसच नव्हती, तर मला तेव्हा आयडिया आली होती की इफ दिस इज द नरेटिव्ह विच इज पुट फोर्थ, देन आय एम गोइंग होम. ओके, कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय रुचिताला आता सगळ्यात जास्त? गेम चेंजचा. या 2 आठवड्यांमध्ये मी गेम शिफ्ट केला होता. म्हणजे मी जे एक ॲग्रेसिव्ह, तडकीफड बोलणारी, तोंडावर बोलणारी जी मुलगी होती, तिथून मी यू-टर्न मारून मी एक सॉफ्ट ह्युमरकडे, सरकॅझमकडे जाणारी. तुम्ही नॉमिनेशन टास्कला पण बघितलं असेल की अचानक मी तन्वी आणि आरबीसोबत सॉफ्ट झाले होते. भांडणं डिझॉल्व्ह केली होती. त्यांच्याशीही जाऊन बोलत होते. सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होती. मे बी ते कुठेतरी लोकांना तो ट्विस्ट असा हे झालं की अरे नाही, आम्हाला हिला अशीच बघायची सवय, हिने यू-टर्न मारला. पण मग तू भाऊच्या धक्क्यावर बोलल्यामुळे तुझा गेम हा चेंज केला की तुझं जे म्हणणं होतं की तू परखड बोलतेस आणि मग अचानक तू सॉफ्ट व्हर्जनकडे वळलीस, भाऊच्या धक्क्यामुळे हा गेम चेंज झाला तुझा? मला स्टार्टिंग, आता मी रियालिटी शोज केलेत, सो आय नो हाऊ रियालिटी शोज वर्क्स. तर मला स्टार्टिंगपासूनच एक आयडिया होती की ज्या दिवशी मी पॉझिटिव्ह होईल, त्या दिवशी मी घराच्या बाहेर पडेल. ही मला आयडिया होती, म्हणजे होतीच. आणि स्टार्टिंगपासूनच इतका निगेटिव्ह ग्राफ चालू होता, इतका निगेटिव्ह ग्राफ चालू होता. ते असं नाही ते मुद्दामून केलं होतं. ते घडत चाललं होतं, कारण की माझी पर्सनॅलिटीज खूप आउटस्पोकन आणि अशी तडकीफडच आहे. पण मला माहिती आहे ज्या दिवशी पॉझिटिव्ह होईल, त्या दिवशी मी घराच्या बाहेर जाईल. पण मी अशी होते की मे बी 7 आठवडे इतकं बोलतायत. मी हळू चेंज आणला होता माझ्या गेममध्ये खूप. पण तो खूप व्हिजिबली दिसत नव्हता. या 2 आठवड्यांमध्ये खूप व्हिजिबली दिसायला लागले, कारण की मी सगळी भांडणं डिझॉल्व्ह करून घेतली. सो आय थिंक ते नव्हतं करायला पाहिजे. ते जर का नसतं केलं, तर मी गेममध्ये राहिले असते. त्याच एक गोष्टीचा पश्चाताप आहे की माझं जे रिअल कॅरेक्टर आणि रिअल पर्सनॅलिटी मी तेच कंटिन्यू केली असते, तर राहिली असते गेममध्ये. पण रुचिता कुठे असं ठरवून गेलेली का की मला प्रत्येक वेळेला दिसायचंय, मला भांडणात मुद्दे उकडून काढायचे आहेत, मला प्रत्येक याच्यात आवाजाचा टोन वाढवायचा आहे, तरच मी दिसेन? हे रुचिता ते गणित घेऊन चाललेली का बिग बॉसच्या आधी जाताना? कारण पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत रुचिता प्रत्येक गोष्टीमध्ये आवाज उंचावून बोलताना दिसली, प्रत्येक वेळेला मुद्द्यांमध्ये कोणाचे हात घालताना दिसली. सो हे तू ठरवून गेलेलीस की तुला असं दिसलेलं चालणार आहे आणि तू अशीच दिसणार आहेस? मी हे ठरवून गेले होते की मला बोलायचंय. काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कुठे बोलायचंय, हे आपण नाही डिसाईड करू शकत. ते घरच असं आहे ना की ते तुम्ही ठिकाणावर नाही राहत. मी कुठे काय, हे आपण नाहीच ठरवू शकत. आपण किती जरी केलं ना, ती स्क्रिप्ट तुमची तिथं चालत नाही. ती स्क्रिप्ट नेहमीच फेल होते. पण हो, मी हे क्लिअर करून गेले होते की मी गप्प नाही बसणार आहे. कारण की शेवटी किती जरी झालं ना, हा शो बोलण्याचाच आहे. इतके स्ट्राँग पर्सनॅलिटीज आहेत. मी एक आउटसाइडर आहे, जी शोच्या आधी 35,000 फॉलोअर्स घेऊन गेली होती. जिचा कोणाचा काहीही फॅन क्लब नाही आहे. जिचे लोकांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. स्वतःची एक फॅन फॉलोइंग आहे, जे त्या लोकांसाठी काही करायला तयार आहेत. तसं माझ्याकडे काही नाही आहे. सो माझ्याकडे एकच माझा प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे माझा व्हॉईस आणि माझा कॉन्फिडन्स. सो मी हे ठरवून गेले होते की मी कॉन्फिडंट राहून मतं मांडणार, पण मध्येच घुसणार वगैरे हे नव्हतं ठरवलं.
ओके. पण जेव्हा काही गोष्टी झाल्या, प्रत्येक याच्यात रुचिता बोलताना दिसली. दीपाली ताईसोबतचे वाद असोत आणि आता शेवटला त्यांच्यासोबत झालेल्या डील्स असोत. असं भाऊ बोलताना दिसले की तुझ्या 100 डील्स झाल्यात रुचिताच्या आणि दीपालीच्या. त्याच्यामुळे खरं तर टाटा ग्रुपमध्येही जरा क्वेश्चन मार्क्स आले की नेमकं हे कधी घडलं आणि दीपाली ताईसोबत तुझ्या आधी झालेले वाद. हे इक्वेशन तू स्वतःहून चेंज केलंस का दीपाली ताईसोबतचं तुझं रिलेशन नेमकं कसं आहे? दीपाली ताईला गेमच नाही कळत. दीपाली ताईला कुठल्याही टास्कचे सूत्र, नियम काहीचंच कळत नाहीत. दीपाली ताईचं एकच रट्टापट्टी असते. तिचं ते एक तर 100 डील मी कधी केले मलाच नाही आठवत आहेत. 100 डील होण्यासाठी माझं आणि तिचं वन ऑन वन कधी झालंच नाही आहे. एक तो घोड्यावाला नॉमिनेशन टास्क होता, ज्याच्यामध्ये मी तिची एक डील मी तिला दिली होती की मी तुला कॅप्टन्सीमध्ये हेल्प करेल. पण जर का त्या कॅप्टन्सीच्या रेसमधून विशालनी तिला आधीच आउट केलं, तर मी कशी तिला कॅप्टन्सीमध्ये हेल्प करणार होते? मी कशी करणार होते? जर का तुला आधीच बाद केलंय, सो तो एक ना एक माणसाने समजून घ्यायला पाहिजे की बाबा तिच्या हातात ते नव्हतंच. त्याच्यानंतर सुद्धा नॉमिनेशनला मला तिलाच टाकायचं होतं, पण मी तिला नाही टाकलं की जर का ते राहिलं तर ॲटलीस्ट आपण इथे कुठेतरी कव्हर अप करू. सो 100 डील कधीच झाल्या नव्हत्या. माझ्या ज्या डील झाल्या होत्या प्राजक्ताताईसोबत, मी रोशन दादाला काढून मी प्राजक्ताताईसाठी उभी राहिली होते. डील होती म्हणून, भावाला साईडला काढून. त्याच्या आधी करणसाठी सुद्धा, करणला मी कॅप्टन्सीसाठी टोळीतले 3 मेंबर होते. विशाल, गाजरवाला टास्क, विशाल, अनुश्री, रोशन दादा, त्यांना साईडला काढून मी करणसाठी लढले होते. कारण डील, मी माझ्या डीलवरनं कधीच फिसकटले नाही. पण दीपाली ताईला सूत्रच कळत नाहीत टास्कमधले, त्यात मी काहीच नाही करू शकत. पण जेव्हा मग भाऊच्या धक्क्यावर रितेशजी बोलले की 100 डील्स झाल्यात खरं तर, तेव्हा तू का नाही बोललीस की असं कधी झालंच नाहीये? माय गुडनेस, भाऊच्या धक्क्याचं तर काय विचारूच नका मला. मी इतक्यांदा बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि मला कधीच बोलू नाही दिलं गेलं. तुम्ही बघितलं असाल, खूप टार्गेटेड होते. चुका केल्यात. पण त्यांना चुकांसाठी इतकं टार्गेटिंग मला एक्सपेक्टेड नव्हतं. मी बोलायला जायचे, मला थांबवायचे. ही ट्रीटमेंट फक्त माझ्यासाठी होती. तुम्ही बघा, प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा चान्स दिलाय, मला नाही दिलाय. मी बोलायला गेले, मला थांबवलंय. आणि जर का मी चुकून माकून बोलली आहे, तर ते एपिसोडमध्ये आलंच नाही. तुम्हाला भरपूर गोष्टी माहीत नाही, ज्या मी बोलली आहे भाऊच्या धक्क्यावरती, त्या आल्याच नाही आहेत. आणि त्या क्लिअर कट त्या डिफेन्समध्ये दिसतंय की आय एम राईट. ओके. पण मग आता जेव्हा तू असं म्हणतेस की तू बोलली त्या गोष्टी आल्या नाहीयेत, असा कुठला स्ट्रॉंग मुद्दा जो की तू भाऊच्या धक्क्यावर कदाचित क्लिअर केला असशील, पण तो तुला दिसला नाहीये किंवा तुला असं वाटतं तो दाखवला नाही, तो आता तुला बोलायचा आहे, असा कुठला मुद्दा तुला क्लिअर करायचा असे आहे? इतके मुद्दे आहेत, मी तुम्हाला सांगू नाही शकत. स्टार्टिंग पासूनचे सगळेच मुद्दे आहेत. ओके. पण मी आता ह्याचे इनिशियलचे उलट सुरू करते. ज्या वेळेस मला बोलले की तू विशालच्या अंडर खेळतेस, विशालनी तो दोरखंड जसं सांगितलं तसं तू सोडवत गेली. बरोबर. त्यांनी ते दाखवलंच नाहीये. पहिली गोष्ट, उलटा माझी तारीफ केली पाहिजे होती की माझ्याकडे ती चावी पण नव्हती. विशालला मी मॅनिप्युलेट करून विशालकडनं ती चावी घेतली, कारण विशाल प्राजक्तालाच ती चावी देणार होता. विशालला मी सांगितलं की तू जर का माझ्यासोबत उभा राहिलास उमेदवारीमध्ये, तर लोक मला इतकी हेट करतात की लोक तुला फायनलपर्यंत पोहोचवतील, मला सपोर्ट नाही करणार. पण तू तेच प्राजक्तासाठी केलंस, तर लोक प्राजक्ताला सपोर्ट करतील, तू बाहेर पडशील. तिथे मी त्याचा ट्रस्ट जिंकून तिथे मी त्याच्याकडनं चावी काढली. उमेदवारीमध्ये त्याच्या अगेन्स्ट उभे राहून त्याच्या अगेन्स्ट बोलले, तिथून सुद्धा मी उमेदवारी स्वतःसाठी मिळवली. ती कसे का असं ना, मी उमेदवारी स्वतःसाठी मिळवली. मी फायनलपर्यंत आले उमेदवारीच्या, कॅप्टन्सीच्या. तिथे सुद्धा हे दाखवलं नाही गेलंय. सगळ्यात आधी मी संकेतकडे जाऊन डील केली होती की ऐक, 2 स्ट्रॉंग वन्स राहूयात, राखीला आणि दीपाली ताईला बाजूला करूयात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीत वन ऑन वन घेऊयात. पण त्याचं असं म्हणणं होतं की मी गेममध्ये स्ट्रॉंग कशाला ठेवू, जर का मी पहिल्याच फेरीमध्ये काढू शकतो. ओके. त्यांनी मला आधीच क्लिअर कट साईन दिली आहे की तो जर का जिंकला तर तो मलाच काढणार आहे, मग मी त्याला का जिंकू देऊ. मी पर्सनल लेवलवरती संकेतने जेव्हा माझी डील नकारली, मी राखीशी, मला राखीचा एक सॉफ्ट कॉर्नर होता टुवर्ड्स मी, तर राखी मला नव्हतीच काढणार. दीपाली ताईला पण मी एक क्लिअर कट हिंट दिली होती की तू मला काढू नको, तिथून पुढे संचालक म्हणून मी जितके टास्क होईल मी तुला क्लिअर कट बायसनेस करेल. त्याच्यामुळे ते मला नव्हते काढणार. मी विशालला सांगून ठेवलं होतं की मी माझ्या दोरखंडात बिझी असेल, तू वरून मला आवाज दे जेव्हा तो टास्क जिंकायला येईल. आणि त्यांनी तेच केलं. तो जेव्हा टास्क जिंकायला आला तेव्हा त्यांनी सांगितलं रुचिता त्याला थांबव, आणि तेव्हा मी आले. पण हे जे स्टार्टिंगच्या आधीचं काहीच दाखवलं नाही. त्यांनी असं दाखवलं गेलं की विशालनी मला सांगितलं, पण मी विशालला सांगितलं होतं की मला फक्त आवाज दे तो जवळ पोचल्यानंतर. दुसऱ्या फेरीला पण जेव्हा क्लिअर कट विनर बनणार होते तेव्हा सुद्धा मी क्लिअरली स्टँड घेतला होता की मला माहिती आहे की मी नाही बनणार, कारण संकेत जेन्युइनली फास्ट होता त्या टास्कमध्ये. पण मला गेल्या संकेतला पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी द्यायची नव्हती, कारण तो कसा प्लेअर आहे हे मला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मी संकेतला क्लिअर तोंडावर सांगितलं होतं मी तुला कॅप्टन नाही बनवू देणार. पण ते सुद्धा नाही दाखवलं गेलं, ते सुद्धा कट केलं गेलं. आता ह्याच्या आधीचे मुद्दे, खरकटीचा विषय.
इतकं चुकीच्या डिरेक्शनला घेऊन गेलं ना, इतकं. तन्वीचा नवीन गेम सुरू झाला होता, रुचिताला शोमधनं बाहेर काढायचा आहे. ओके. तिच्यासाठी ते खूप इझी होतं. कारण की तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, अचानक तन्वी माझ्या इतक्या जवळून बोलायची. आणि तिला माहिती होतं रुचिताच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसलं, तिला इन्स्टिगेट पोक केलं, तर तिचा चुकून माकून धक्का लागला तर रुचिता विल बी आउट ऑफ द शो. मला स्मोकचा त्रास होतो हे सगळ्या घरच्यांना माहिती होतं. मी स्मोकिंग एरियामध्ये जो ड्रायर वगैरे असतो, मी तिथे जवळही नाही जायचे. मला खूप त्रास आहे स्मोकिंगचा. स्मोक वगैरे करून यायची आणि ती इतक्या क्लोज येऊन बोलायची. हो. आणि ते मला सहन नव्हतं. आणि मी खूप लिटरल मीनिंग असतो जो खरकाटीचा, तो जो भपका येत होता स्मोकचा, मी त्याच्यापासून तिला खरकाटी बोलली होती. पण त्यांनी तो वेगळा इंटेन्शननी घेतला, जो कधी मुद्दा नव्हताच, तो मुद्दा क्रिएट केला. मी भाऊच्या धक्क्यावरती हे पण एक्सप्लेनेशन दिलं, की ते स्मोकिंगवरनं बोललं गेलं आहे. तो स्मोकिंगचा भपका येत होता, ते इतक्या पर्सनल स्पेसमध्ये होते, त्याच्यामधनं क्लिअर कट लिटरल मीनिंगने मी खरकाटी बोलली. पण हे तुम्हाला नाही दिसलं आहे, हे कट केलं गेलं. त्याच्या आधीसुद्धा आथूवाला किस्सा. राखी जेव्हा आली, राखी यायच्या आधी कुठेच विशाल आणि रुचिताचं नरेटिव्ह नव्हतं. ओके. राखी ते आय डोंट नो ती नरेटिव्ह घेऊन आली, कोणी सांगितलं होतं, काय होतं मला नाही माहिती. ती घेऊन आली आणि त्याच्यानंतर ऑल ऑफ अ सडन ती माझ्या कॅरेक्टरवर जायला लागली. ती मला कॅरेक्टरलेस बोलली आहे आणि त्याच्यानंतर असे असे शब्द बोलले आहेत, ज्या इतक्या बिलो द बेल्ट होत्या. राखी सावंत ऑफकोर्स, तर ती काय लेवलचं बोलली असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. खूप घाण बोलली आहे, खूप म्हणजे वाहियातच्या वाहियात लेवलचं बोलली. आणि तेव्हा आरबी, तन्वी आणि दीपालीताई ह्या टाळ्या वाजवत होत्या. तेव्हा मला असं झालं होतं, की तुम्हाला जरा जरी काय बोललं, तुम्हाला इतकं टोचतं. मी किंचाळून सांगते, की माझ्या कॅरेक्टरवरती उठतायत, शब्द उमटतायत, ती इतकं घाण बोलते. त्याचे स्टेटमेंट असे होते, की टांगे उचलून बसले. खूप घाणेरड्या लेवलचे स्टेटमेंट होते. आणि तेव्हा हे टाळ्या वाजवत होत्या. आणि त्याच्यावरती माझी रिॲक्शन होती, की काय करते दीपालीताई? तू एक स्त्री आहेस ना, तुला कळतंय ना काय होतंय? तेव्हा दीपालीताईचं रिॲक्शन होतं, तू अशीच आहे, तुला बोललंच गेलं पाहिजे. आणि त्याच्यावरती मी आथू केलं होतं. पण काय दिसलं? डिरेक्ट आथू दिसलं. हा बिल्डअप नाही दिसला. जे माझ्यावरती हसत होते, माझ्या कॅरेक्टर असॅसिनेशनला सपोर्ट करत होते, हे नाही दिसलं. तशा आधीचे पण भरपूर किस्से असेच मॅनिप्युलेटेड आहेत. खूप किस्से मॅनिप्युलेटेड आहेत. आरबीचा किस्सा. आरबीला मी टचच नव्हतं केलं. तो जे बोलत होता, की प्रायव्हेट पार्टला टच करून स्क्वीज केलंय, ते पण तुम्हाला नाही दाखवलंय. विशालने त्याला जेव्हा क्लिअर केलं, की कुठल्या प्रायव्हेट पार्टला हात लागलाय, तो बोलला चेस्टला. तेव्हा भाऊ पण बोलले, की मुलांचा चेस्ट एरिया हा कधीच प्रायव्हेट पार्ट नसतो. तेव्हा आरबीचं युजलेस एक्सप्लेनेशन होतं, की मुलींचा जर का चेस्ट एरिया प्रायव्हेट पार्ट असू शकतो, तो मुलांचाही असू शकतो. हे तुम्ही बघितलंय त्या एपिसोडमध्ये? नाही बघितलं. हे सगळं एडिटेड आउट आहे. सो ते असं होतं ना, की ज्या गोष्टी घडल्याच नाही आहेत त्या बिंबवून दिल्या गेल्या. रुचिता शिव्या देते, पण त्यातली जर का एक जरी शिवी होती, मग बीप का नाही गेली? कारण एक पण शिवी नव्हती. मला सांगा, तुझ्या त्या गावच्या टोनच्या ते जे वर्ड्स होते त्यांचं असं म्हणणं होतं की ते शिवी होती असं. हरभऱ्या फुटाण्या टरफळ्या टवळे ही कुठली शिवी मला सांगा? खबरदार पिक्चरमध्ये जर का त्या शब्द वापरलेत, एज रिस्ट्रिक्शन नाहीये त्या पिक्चरला. असे किती मराठी पिक्चर आहेत ज्याच्यामध्ये अजिबात एज रिस्ट्रिक्शन नाही आणि हे शब्द आहेत आणि गावाकडे हे शब्द वापरतात. इथली कुठली शिवी आहे? आणि जर का शिवी होती तर बीप का नाही लावलं त्याच्यावरती? एडिट का नाही केलं गेलं? नॅशनल टेलिव्हिजन आहे, एज रिस्ट्रिक्शन नाहीये त्या शोला. ते बीप व्हायला पाहिजे होतं, ते एडिट व्हायला पाहिजे होतं जर का शिवी होती तर. पण त्या शिव्या नव्हत्याच कधी. राकेश बापट धडाधड आई बहिणीवरनं शिव्या देत होता. माझ्या व्हिडिओमध्ये टाकली पण आहे, माझ्या व्हिडिओमध्ये क्लिप आहे ज्याच्यामध्ये तो क्लिअर कट बहिणीवरनं शिवी दिली आहे. हिने क्लिअर कट राखी सावंतने बिलो द बेल्ट खूपदा हिट केले. राखी सावंतने खूप घाणेरड्या लेवलची भाषा वापरली, एडिटेड आउट. राकेश बापटला कधीच त्याच्या शिव्यांवरनं नाही बोललं गेलं. मी टास्क रद्द केला, मला गोल्डन कुऱ्हाड मिळाली. राकेश बापटने टास्क रद्द केला, त्याला मास्टर माइंड बोललं गेलं. हाऊ इज दिस फेअर? तर तुला असं म्हणायचंय बेसिकली की तिथे इमेज वेगळी बिल्डअप केली जाते. एक्झॅक्टली. तिथे इमेज बिल्डअप केली गेली का काय केली गेली ते मला नाही माहिती. पण ज्या गोष्टी घडल्या ना, मला असं झालं होतं की ज्या गोष्टी जशा आहेत ना तशा ठेवा. मग ऑडियन्सनी मला चुकीचं म्हटलं तरी मला चालेल. पण जर का फक्त तुम्ही त्यांचं सगळं झाकून फक्त हिचंच दाखवता तर मी चुकीची वाटणारच आहे. तुम्ही काही जरी करा, धडाधड जर का समोरच्या पोरीचा टोनच तसा आहे तर मी चुकीची वाटणारच आहे. कारण समोरच्या माणसाचं काहीच नाही दिसत आहे, समोरच्या माणसांचं सगळं कापलं गेलेलं आहे. दीपालीताईंनी इतके वाह्यात स्टेटमेंट दिलेत. मी सेम कोणाच्या गुरुकुल, शिक्षण, आईला लाज वाटते, बाप्पांना लाज वाटते हे जर का बोलले असते तर माझ्यावरतून खूप मोठा मुद्दा झाला असता भाऊच्या धक्क्यावर. त्याच्यावरती भाष्यही नाही केले गेले दीपालीताईवर. का?
ओके, बेसिकली खूप मुद्दे आहेत तुझे, जे तुझं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांसमोर नाही आले, पण तू पण तू आमच्या कॅमेरासमोर क्लिअर केले आहेस, ते प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचतील. सो ह्याच्यातलं काही एडिट होणार नाहीये. सो ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच नक्की, तू जे काही बोलली असते. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रुचिता, विशालच्या बाबतीत खूप तुझी अटॅचमेंट दिसली. तुझा प्रत्येक वेळेला म्हणत की मी त्याच्यात अडकली आहे, माझं त्याच्याशीच वेगळं इमोशनल नातं आहे, आणि माहिती नाही ते तुमचं मैत्रीच्या पलीकडे आहे की काय आहे नेमकं, पण ते प्रेक्षकांना जाणून घ्यायचं. कारण जेव्हा जेव्हा विशाल थोडंसं तुला डिस्टन्स करत होतं, तू म्हणत होती की मी तुझ्याशिवाय अख्खा दिवस एवढ्या डिस्टन्समध्ये नाही राहू शकत, मला ती अटॅचमेंट आहे, मी तुझ्यात गुंतलेली आहे. सो त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? आमच्यामध्ये 100 कॉन्व्हर्सेशन होत होते, त्यातले शेवटचं एक कॉन्व्हर्सेशन दिसलं. विशाल मला बोलत होता की कोणतरी थर्ड पर्सन बाहेरनं आलाय, तो त्याचं गेम खेळतोय, दॅट इज संस्कृती, तो आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तू त्या गोष्टीने इन्फ्लुएन्स होऊन तू ते जेन्युइन नातं का तोडतीयस. आणि मी त्याला सांगत होते की बाबा, हे जर का बाहेर असं दिसतंय तर ते मला नकोय. आणि शेवटी जाऊन मी अशी झाले की बाबा नाही राहवत आहे. आणि ते कधीच मैत्रीच्या पलीकडे नव्हतं. पण मग ती जेलसी काय ती होती? जेलसी माझी सगळ्यांबाबतीतची होती. मी अशीच आहे माझ्या रिअल आयुष्यामध्ये. माझी फ्रेंड, माझी मैत्रीण पण जर का कोणाशी तरी दुसऱ्याशी जाऊन बोलली ना, मला लगेच असं होतं, 1 मिनिट तू माझ्यासोबत असायला पाहिजे होतीस. पण मग हे अनुश्री बाबत काय नाही झालं? कारण अनुश्री तुझी मैत्रीण होती हे ना. प्राजक्ताताईबद्दल झालंय. जेव्हा प्राजक्ताताई बाहेर येईल ना, तुम्ही तेव्हा तिला विचारा. प्राजक्ताताई लास्टला अनुश्री आणि तन्वी सोबत बसायला लागली होती. मी प्राजक्ताताईला बोलले होते की ऐक ना, मी तुला ताई बोलते, मला खूप जेलस फील होतंय बरं का, तू माझ्या दुश्मनांसोबत उठती बसतीये. मी रोशन दादाशी बोलायचे की मला खूप जेलस फील होतंय की तू तन्वीसोबत उठतं बसतोयस. पण दिसलं तेच गेलं. रोशन दादाशी मी विशालशी जेवढी क्लोज होते ना, into 10 होते. ओके. रोशन दादा पण तू पहिल्यापासून त्याला दादा म्हणत होतीस, म्हणून ते इक्वेशन कदाचित Exactly, वेगळं दिसलं. आणि exactly, विशालच्या बाबतीत ते exactly. नव्हतं, म्हणून दादा लोकांना नव्हते ते बोलले. दादा नव्हते, कारण की मला जोपर्यंत त्या माणसाकडनं खरंच भावाचं नातं फील नाही होत ना, तोपर्यंत मी नाही बोलत. मी कधी राकेश भाऊ पाटील दादा नाही म्हणले, कधी ओमकारला नाही बोलले, कधी बाकीच्या लोकांना नाही बोलले, कारण की मला रोशन दादाकडनं जेन्युइनली एक प्रोटेक्टिव्ह, एक बोलतात ना, एक फादर फिगर सारखी मला एक वाईब येत होती, आणि म्हणूनच मी दादा बोलले. मी उगीच बिनफुकट कुठल्या पण गैराला दादा नाही म्हणणार. पण ते दिसलंच तेवढं आहे. आणि मी कंटिन्यू ते बंबार्ड केलं गेले. दीपाली ताई आली होती तेव्हा सुद्धा मी बोलले की अरे प्रेम नाहीये, इमोशनल अटॅचमेंट आहे. त्या घरामध्ये जेव्हा 12 पैकी 11 कंटेस्टंट तुमच्या अगेन्स्ट आहेत, 10 कंटेस्टंट तुमच्या अगेन्स्ट आहेत, आणि एकच माणूस तुमच्या सोबत आहे, तर ती इमोशनल अटॅचमेंट नाही होणार का? तो सॉफ्ट कॉर्नर नसणार का? कारण की बाकीचे 10 तुमच्या अगेन्स्ट आहेत. पण ह्याच्यावर दीपाली ताई एक वाक्य बोलली होती की हे आता बाहेर किती हे लोक टिकवतायत, आणि ही त्यांचे जेन्युइन जे रिलेशन आहे, हे जे आता घरात दिसते, हे बाहेर जर टिकलं तर ते जेन्युइन रिलेशन असेल, असं ती म्हणाली होती. सो त्याच्यावर तुला काय बोलायचं? हे बाहेर आल्यावर असंच टिकणार आहे विशाल सोबत तुझं नातं? माझी फ्रेंडशिप तशीच राहणार आहे, बाहेर असो आत असो. आम्ही हे सुद्धा 10 वेळा क्लिअर केलं होतं की ते खूपदा बोललं गेलं आणि ते नाही दाखवलं गेलंय की इतका एज डिफरन्स आहे, आमच्यात काहीच नाही होऊ शकत, हे आम्हाला खूप जास्त माहिती आहे. आम्ही क्लिअर होत त्या गोष्टीवरती. पण हे खूप प्युअर फ्रेंडशिप आहे. तो तर मला हे पण बोललं होतं, तुझ्या लग्नात सगळ्यात जास्त मीच नाचेल, तुला जो पण कोणी पोरगा आवडेल आई बापांना घेऊन त्या मुलाला घेऊन माझ्याकडे यायचं, मी सांगेल हा मुलगा बरोबर आहे का नाही आहे तुझ्यासाठी. हे नाही दिसलंय. हे एक मित्रच बोलू शकतो मैत्रिणीसाठी, आणि ते खूप जेन्युइन नातं होतं. ते खूप विशाल दगडासारखा दगड, तो तुटला या एपिसोडला, या संडेच्या एपिसोडला. काहीतरी जेन्युइनिटी असेल त्याच्यामध्ये, इतकं कोणी फेक नाही करू शकत. पण ते जे दाखवतायत ते कधीच नव्हतं. पण मग आता तो मध्येही हे बोलला होता की तू कधीच मला माझ्या एक्स बद्दल विचारलं नाही, पण असं जेव्हा तेव्हाच बोलू शकतो की तुझ्याकडनं जर ती प्रेमाची भावना असेल आणि जर त्याला असं वाटत असेल की तू माझा पास्ट जाणून घ्यावा, तेव्हाच हे कदाचित वर्ड येऊ शकतात की तू मला एक्स बद्दल का नाही विचारलंस. तर ते तू कसं एक्सप्लेन करशील आता? जेव्हा गणेश चतुर्थीचा आपला जो एपिसोड होता, गणपती बाप्पा जेव्हा घरात आले होते, तेव्हा सगळ्यांच्या एक्स बद्दल बोलणं झालं होतं. ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल, त्यातली एक क्लिप आली जी राधाची बोलणं झालंय. आणि तेव्हाच आम्ही सगळे एकमेकांच्या एक्स बद्दल बोलत होतो, आणि तेव्हा मी कोणाच्या बद्दल काहीच विचारलं नव्हतं. आणि तेव्हा मला भरपूर लोक विचारत होते मला, पण मी कोणाला नव्हते विचारलं. तर तेव्हा तो मला बोलले होते की तू का नाही विचारत होते. तर मी त्याला बोलले होते की बाबा, हे ते प्लॅटफॉर्मच नाही आहे जिथे आपण या पर्सनल गोष्टी डिस्कस करू. मला जर का तुला काही विचारायचं असेल किंवा कोणालाही ॲज तर मी बाहेर जाऊन विचारेल. कारण आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की राधाचं बाहेर येईल, पण राधाचं बाहेर आलं आणि ते राधाला नाही आवडलं. पण मग तेच होतं ना की जर का तुम्ही विचारलंच नाही तर समोरचा माणूस स्वतःहून नाही बोलणार की माझी एक्स तशी, माझी एक्स अशी. हे मला नाही वाटत कोणी बोलेल नॅशनल टेलिव्हिजनवरती. त्याच्यामुळे मला ते कोणालाच नव्हतं विचारायचं, आणि त्यांनी म्हणून विचारलं की तू का नाही मला विचारलं. पण त्यालाच नाही, मी कोणालाच नव्हतं विचारलं.
ओके. बरं, तुझ्या या एविक्शनच्या बाबतीत जेव्हा तुमचे दोघांचे ठरले की विशाल तुझं कार्ड ओपन करणार आहे एलिमिनेशनचं आणि सागरदादाचं अर्थात प्राजक्ता करणार आहे. सो जेव्हा त्या आतल्या रूममध्ये स्टोर रूममध्ये गेले तेव्हा विशालची पहिली रिॲक्शन होती की अरे यार प्रभू कसा वाचतोय. हां. सो जेन्युअनली तुमच्या ह्या सगळ्या गेममध्ये तुला वीक वाटतंय, तुझ्यापेक्षा जास्त वीक असणारी लोक घरात आहेत आणि तू बाहेर पडले, तसं सगळ्यांचं मत आहे, जे शो बघतायत ते सगळ्यांचं मत आहे. तुला काय वाटतं, घरात तुझ्यापेक्षा जास्त वीक आहेत का या टप्प्याला तू बाहेर पडणं योग्य आहे? मी या टप्प्याला बाहेर पडली आहे ते तुम्हाला सुद्धा सहन नाही होते, तुम्हाला डायजेस्ट नाही होते, ऑडियन्सला डायजेस्ट नाही होते. जे लोक मला खूप हेट करतात ते लोकांना सुद्धा ते डायजेस्ट होत नाही, म्हणजे मी तिथेच जिंकली आहे. ज्या लोकांना, म्हणजे त्या लोकांनी कधी इतक्या कुठल्या कॅरेक्टरला हेट नसेल केलं, तितक्या मला ज्या लोकांनी शिव्या दिल्यात, तेच लोक आज म्हणतात की आम्हाला जरी शिव्या देत होतो तरी सुद्धा हिलाच बघायला मज्जा येत होती आणि ही इतक्या लवकर बाहेर येणं अपेक्षितच नाही. तिथेच मी जिंकली आहे. खूप वीक लोक आहेत घरामध्ये. जशी नावं घेऊन सांगशील आम्हाला? प्रभू, सागरदादा माझ्या खूप क्लोज आहे, पण सागरदादानी गिवअप केलं होतं. सागरदादा स्वतः मला तिथं उभं राहून बोलतोय की मी जाणार आहे, तू का काळजी करतेस. त्याला स्वतःला वाईब होती. प्राजक्ताताई खूप चांगली आहे, पण तिला गेम नाही कळत आहे. दीपालीताईचा काय गेम आहे. दीपालीताई 2 मुद्द्यात दिसले, आथू आणि त्याच्यानंतर ते मेंटलवरनं जे झालं होतं. हे 2 आठवडे सोडा, दीपालीताई नंतर कुठे दिसली. पण तिचे स्ट्रॅटेजीज खूप असतात, डील्स खूप असतात. ती प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन बसते, त्याच्यात ती त्यांच्या गोष्टी सांगते. ह्याच्यात कुठेतरी अनुश्री आणि दीपालीताईचा गेम हा थोडासा सिमिलर आहे. नाही. त्या तुमच्यात बसतात असं दाखवतात, पण त्या सगळ्यांमध्ये बसलेल्या असतात. असं तुम्हाला वाटतं, पण आम्ही तिथे बसलोय. अनुश्री इज वे स्मार्ट, दीपालीताई इज नॉट स्मार्ट. दीपालीताई जे करते हे सगळ्यांना कळतं, त्यामुळे दीपालीताई जे काय बोलते तिला कोणीच सिरियसली नाही घेत. दीपालीताई जी काही चुगली लावते तिच्या आजपर्यंत त्याच्या एकाही गोष्टीला कोणीही सिरियसली घेतलेले नाही 4थ्या आठवड्यानंतर. आणि 4थ्या आठवड्यानंतर कळलं होतं की तिचा काय गेम आहे. सो त्याच्यानंतर कोणालाच ते नाही वाटलं की ती, हां बाबा ती खूप इमोशनल आहे, तो तिचा प्लस पॉईंट आहे, पण तिचा गेम नाही आत वर्क करत आहे. तिचे आतलं कॅल्क्युलेशन ती चालली आता फक्त कारण की टोळी टार्गेटेड आहे आणि काटा नाही आहे. आणि हे खूप क्लिअर सगळ्या ऑडियन्सला पण दिसतं की टोळी टार्गेटेड आहे. हे खूप क्लिअर कट दिसतं. पण आता मी तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेत, इतक्या मोठ्या मोठ्या आतल्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यावरनं पण कळतंय खूप गोष्टी बाहेरच नाही आल्यात. त्याच्यामुळे जो काटा आहे ते असं वाटतं की काटा खूप भारी आहे. नाही, काटा भारी दिसलाय कारण आम्ही चुकीचं दिसलोय किंवा व्हॉट एव्हर. या एविक्शन बाबत मी तुला ह्यासाठी विचारलं कारण तुमच्या एविक्शनमध्ये संस्कृती होती जी आता वाईल्ड कार्ड म्हणून आली आणि तिच्या एका चुकीमुळे खरं तर ती डिरेक्टली डेंजर झोनमध्ये गेली. प्रेक्षकांनी एक चान्स तिला देणं, किंवा तू म्हणतेस की तू इतके दिवस राहिलीस आणि काल आलेली मुलगी लगेच नॉमिनेट झाली तिच्या एका चुकीमुळे. तुला वाटतं ती बाहेर जाणं अपेक्षित होतं किंवा तू बाहेर जाणं अपेक्षित असं कोणाला काही वाटलं असेल तिथे आतमध्ये? मला ठीक आहे, ऑडियन्सने तिला तो चान्स दिला, मी ॲक्सेप्ट करते जो पण ऑडियन्सचा डिसिजन असेल. पण मला तो एक मूर्खपणा वाटतो जो तिच्याकडनं घडला. जे मी केलं स्टार्टिंगला, मी करणला चावी हरवून बसले. मला त्या पॉवर कीचं महत्त्व नव्हतं माहिती. कसला शॉर्टकट दरवाजा, काय होणार आहे, काय पॉवर मिळणार आहे, हे काहीच माहीत नव्हतं. सीझन नवा, पॉवर कीची ती कॉन्सेप्टच नवी होती. पण जर का तू 50 दिवस बघून आली आहेस, तुला माहिती आहे सगळे चोर लोक आतमध्ये आहेत, तू इतकी कशी काय केअरलेस राहू शकतेस. सो आय थिंक तो तिचा चान्स होता आणि तो तिने गमावला होता. पण आम्ही 50 दिवसांचा हा गेम होता. सो आय थिंक कुठेतरी तिने बाहेर जाणं आणि मी राहणं, किंवा ती पण नाही पण मी आत राहणं खरंच डिझर्व करत होते. कारण की आय गेव अ लॉट फॉर दिस शो, आय डिड अ लॉट फॉर दिस शो. आणि ते मला माहिती आहे, ऑडियन्सला पण माहिती आहे की मी किती कष्ट केले त्या शोसाठी. तू हे बोलतेस खरं, पण जेव्हा आम्ही ऑडियन्स पोल घेतो किंवा आम्ही पब्लिक रिॲक्शन घेतलेली तुम्ही सगळे आतमध्ये असताना, आम्ही प्रत्येक एविक्शनच्या आधी घेतो, लोकमतवर आहे. बऱ्याच वेळेला रुचितावर प्रेक्षक जे आहेत ते प्रचंड चिडायचे. तिचा आवाज नको आम्हाला, ती बोलली की आम्हाला कर्कश वाटतं, आम्ही टीव्हीचा नॉईज वाटतो. ती मध्ये तुला भाऊदी बोलले की तू नॉईज वाटतेस. सो ह्या सगळ्या गोष्टी तू कशा घेतेस? आणि अर्थात तू घेतेस ते ठीक आहे, कारण तू एक रियालिटी शो करून आलीस आणि तू एक स्पर्धक आहेस, तू त्याने प्रिपेअर असशील, पण तुझ्या घरच्यांचं काय, ते ह्या गोष्टी कशा घेतात? मी ना अजून वर्स सिच्युएशन एक्सपेक्ट केली होती जेव्हा मी घराच्या आत होते. 7 आठवड्यांमध्ये इतकं माझ्या मनावरती बिंबवलं गेलं होतं की म्हणजे संपलंय, सगळं संपलंय, काहीच नाही उरलंय आता. सो मला एक्सपेक्टेड असं होतं की नाही, संपलंय सगळं आणि जे काही प्रेम मिळतंय माझ्यासाठी हे शॉकर आहे. सो एक बोलतात ना की एव्हरी क्लाउड ॲज अ सिल्वर लाईनिंग, ते झालंय माझ्यासाठी. ते इतकं प्रेम आलं ना की ते मला डायजेस्ट नाही होतंय. की 1 मिनटं आतमध्ये मला असं दाखवलं गेलं की
सिच्युएशन खूप घाणेरडी आहे. माझी कधी एकदा तारीफ नाही झाली. माझ्यासारखे टास्क नाही खेळलंय कोण आणि हे ॲक्सेप्ट करावंच लागेल. पण कधी त्या गोष्टीवरनं एकदा सुद्धा माझी तारीफ नाही झाली आहे. मला एक मोटिव्हेशन मिळालं असतं ना, तर मी कुठेतरी माझा गेम पालटला असता, गेम चेंज केला असता. पण कधीच मला तो मोटिव्हेशन नाही मिळाला. बाहेर येऊन मला जेव्हा प्रेम मिळतंय, तेव्हा ते मी निगेटिव्हकडे लक्ष देण्यापेक्षा मी पॉझिटिव्हकडे लक्ष देते. कारण की माझ्या आयुष्यात मी अशीच आहे, की मी खूप निगेटिव्हकडे बघते. पण आता मला असं झालंय, की मला त्या लूपमध्ये नाही अडकायचंय. तसं अडकत बसले ना, तर माझं मग सगळे मीम्स, ट्रोलिंग, हेट बघून मग तर माझं आयुष्य बरबादच होईल. ती मी पॉझिटिव्हकडे बघते, की लोकांना विश्वास नाही होत आहे. लोकं ढसाढसा रडतायत, लोकं तुटतायत, लोकं बिग बॉसला बॅन करा म्हणतायत, लोकं बिग बॉस नाही बघत आहेत. मी त्या पॉझिटिव्हकडे लक्ष देते. घरच्यांना विशालचं आणि माझं सहन नाही झालं. हं. पण मी त्यांना एकदा सांगितलं, "तुम्हाला तुमच्या लेकीवरती विश्वास आहे?" ते बोलले, "हो." म्हटलं, "जे काही दाखवलंय तसं कधीच नव्हतं." आणि त्यांना विश्वास पटलाय. ओके. तू घरात असताना तुझ्या बाबांनी खरं तर तू म्हणाली होतीस की ते रिक्षा चालवतात. तर आम्ही व्हिडिओ बघितले होते की ते रिक्षेच्या इथे तुझं पोस्टर घेऊन उभं राहायचे, माझ्या लेकीला वोट करा असं म्हणायचे. सो त्यांची एक वेगळी जर्नी आहे. तुला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप काय-काय कष्ट केलेले आहेत आणि आजही ते कष्ट आम्ही बघतोय. सो ते बघितल्यानंतर आता वडिलांसोबत काय डिस्कशन झालं किंवा आम्हाला असं कळलं की तुझ्या आईलाही ते सहन नाही झालं. त्याही गोष्टी आहेत, तुझ्या घरच्यांना काही गोष्टी सहन नाही झाल्या. त्या बाबतीत तुला काय म्हणायचं आहे? आता तू म्हणालीस की त्यांनी एक्सेप्ट केलं, त्यांनी समजावलं. पण आता वडिलांचा हा जो स्ट्रगल आहे, ह्याच्या पुढे तो कसा असणार आहे? कारण रुचिता आत्ता बाहेर आली आहे. एक स्वप्न होतं खरं तर तिचं आणि आता तू बाहेर आलीस. तर वडिलांसोबत याबाबत काय बोलणं झालंय? मी आत्ता जेव्हा गाडीतून इथपर्यंत आली आहे, तेव्हा मला पप्पा एकच वाक्य बोलले, "जे काही झालंय, आय एम जेन्युइनली प्राउड ऑफ यू." त्यांना खूप अभिमान वाटतोय माझा. कारण एका मिडल क्लास फॅमिलीमधून जिचं त्या इंडस्ट्रीत काहीच अस्तित्व नाहीये. ती त्या नटींच्या मागेच एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून उभी होती आणि आज ती त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांच्याशीच लढतीये, झगडतीये त्या ट्रॉफीसाठी. सो माझे घरचे खूप प्राउड फील करतायत. आई खूप जास्त तुटली होती जेव्हा हे सगळं झालं. पण आता तिला कळतंय, की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस इंडस्ट्री, की आपण कितीही हातपाय चालवले, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या कंट्रोलच्या बाहेर जातात आणि दिस इज वन ऑफ इट, की खूप कंट्रोल केलं, पण त्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे नरेटिव्हज असतात. त्याच्यासाठी मी काही जरी केलं असतं तरी मी ते वाचले नसते. सो आता कुठेतरी वाटतं, की बरं झालं मी बाहेर पडले. मला माहीत नाही त्या गोष्टींनी काय वळण घेतलं असतं पुढे किंवा काय वळण दिलं असतं पुढे. सो आय एम हॅपी अबाउट इट. पण तू बऱ्याच वेळेला गेममध्ये म्हणजे अर्थात घराच्या आतमध्ये होती तेव्हा बोलली होतीस की माझे आईवडील गावचे आहेत, त्यांना काही गोष्टी सहन नाही होणार. विशालला सांगताना या गोष्टी आम्ही खूप ऐकलेल्या. विशाल म्हणाला होता की सगळं बाहेर जाऊन जे आहे ते नीट करू किंवा नीट होईल त्याचं टेन्शन. आणि तू प्रत्येक वेळेला तुला ते बोलल्यानंतर तू ते टेन्शनमध्ये दिसत होतीस प्रत्येक वेळेला की आता तुला टेन्शन आलंय. सो आता सगळं नीट आहे, पण जेव्हा तू आतमध्ये होतीस तेव्हा तुला एक म्हणतात ना की ते टेन्शन आलं असेल की आता बाहेर काय होतंय काय. कदाचित त्याच्यामुळे ही गेम वीक झाला रुचिताचा. आणि लोकांचं असं म्हणणं आहे आत्ता जे बाहेर जे काही तू निघालीस त्याच्यानंतर की कदाचित तिच्या आईवडिलांना सहन नाही किंवा फॅमिली एक रेस्ट्रिक्शन असतं त्याच्यामुळेही तू घराबाहेर आलेली आहेस हे सगळं बघून. मी तो विचार करून करून ती चक्कर आली होती. येस, मला घरच्यांचा विचार करूनच चक्कर आली होती आणि ते असं दाखवलं गेलं, की विशाल मला बोलला, की "मला तुझं तोंड नाही बघायचंय. तू जा आता इथून." आणि त्याच्यामुळे मला चक्कर आली. तर असं काही नव्हतं. मी 4 वर्षाचं लेकरू नाहीये, जे कोणीतरी माझा हात सोडला म्हणून मी रडत बसेल. मला चक्कर ह्याच्याचमुळे आली होती, की माझ्या घरच्यांचा विचार करून, की 1 मिनिटं हे काय दिसलंय, काय दाखवलं गेलंय किंवा काय वेगळी इमेज पोर्ट्रे होतीये बाहेर, त्याच्यामुळेच मला ती चक्कर आली होती. पण त्या गोष्टीमुळे मला नाही वाटत माझं कुठे गेम वीक झाला होता. कारण माझा जर का गेम वीक असता त्या सिच्युएशनला, तर मी उमेदवारीच्या फायनलपर्यंत पोहोचलेच नसते. जे लोकं जे स्ट्राँग म्हणतात, ते बाल्कनीत उभे राहून आम्हाला बघत बसले होते आणि मी फायनलमध्ये खेळत होते. मी ती चावी घेतली होती. मी उमेदवार उलटा-पालटा रूममध्ये झाले. मी उमेदवारीमध्ये होते. मी फायनलपर्यंत टिकले. मी डिसाईड केलं कॅप्टन कोण बनणार, कारण की मी नव्हते होऊ शकत, कारण की संकेत जिंकणार होता. संकेतची कॅपेबिलिटी होती. पण मी डिसाईड केलं कॅप्टन कोण बनणार. तर माझा गेम तिथे वीक नव्हता. पॉवर माझ्या हातात होती, की कॅप्टन कोणाला बनू द्यायचं आहे, इफ नॉट मी. सो आय थिंक तो माझा गेमचा टर्निंग पॉईंट होता. जिथे विलन हिरो बनणार होता, पण मे बी ते एक्सेप्टेड नव्हतं. ओके. अर्थात अनुश्रीने जेव्हा टोळी सोडलेली तेव्हा टोळी सोडल्यानंतर ती कॅप्टन झालेली. तिने बऱ्याच वेळेला तुला समजवण्याचा प्रयत्न केला की रुचिता तू थोडी कमी अटॅच हो, तू जरा बाहेर निघायच्यात आणि स्वतःचा विचार कर. स्वतःचा विचार तू आता त्या कॅप्टन्सीच्या दरम्यान केलेलाच अर्थात करत होतीस. पण तरी तुला असं वाटतं जर तू विशालपासून थोडी लांब झाली असतीस
तर कदाचित अजूनही गेममध्ये असतेस, कारण सतत तुझ्यावर बिंबवलं गेलं की तू विशालचा विचार करून चालतेस किंवा त्याला प्रायोरिटीवर ठेवतेस. ट्रॉफी पण तुला जर मिळाली तर तू काही त्याला देणार आहेस का, असंही तुला बोललं गेलं. सो त्याच्यामुळे जर तू विशालपासून लांब झाली असतीस तर तुझा गेम चांगला असला असं तू अजून घरात असतीस असं वाटतं का? टू बी ऑनेस्ट नाही, कारण अनुश्रीचे आणि माझे डायनॉमिक्स आणि पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. मी तुम्हाला कसं हे सांगते. अनुश्री काट्यामध्ये पण होती आणि टोळीमध्ये पण होती. सो अनुश्रीचे फ्रेंड्स सगळीकडे होते, माझी केस तशी नव्हती. माझे फक्त दुश्मनच होते आणि एकच मित्र होता आफ्टर रोशन दादा, तो म्हणजे विशाल. जर मी घरातला एक सपोर्ट सिस्टमच तोडला असता तर मी परत तेच झालं असतं, एकटीच पडले असते आणि परत विलन ग्राफच सुरू झाला असता. सो मला जे बदलायचं होतं ना, तो माझा बदल घडलाच नसता, कारण की मी अजून मेंटली फ्रस्ट्रेट झाले असते आणि मी त्या ह्याच्यात आकांड तांडव ॲग्रेशन परत तोच ग्राफ सुरू झाला असता. अनुश्रीच्या केसमध्ये ते वर्क झालं, कारण की अनुश्रीने ते क्रिएट केलं इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून. आणि माझी पर्सनॅलिटी नाही आहे, जे आहे ते तोंडावर स्पष्टपणे मी इकडचं तिकडं तिकडचं इकडं कधीच नाही करू शकत. पण तुला इक्वेशन बनवायला आवडलं असतं तन्वीसोबत? मी तेच सांगते, मी लास्टच्या आठवड्यामध्ये भांडणं डिझॉल्व्ह करत होते आणि तेच फेवरमध्ये नाही वर्क झालं माझ्या. मी राकेश बापटसोबत सुद्धा डिझॉल्व्ह केलं. तर राकेश बापट मला जायच्या आधी हे वाक्य बोललाय, जायच्या आधी म्हणजे 2-3 दिवसांआधी, की तू खरंच खूप चांगली पोरगी आहेस, मी तुला जशी इमॅजिन केली होतीस तू तशी नाही आहेस, तू खूप वेगळी आहेस, तू जेन्युअनली चांगली आहेस आणि युअर अ स्ट्रॉंग प्लेअर. हे तो बोललाय मला, कारण मी त्याच्यासोबत बसले. जर का माझा गेम वीक झाला असता तर मी पर्सनल लेवलवरती डायनामिक सगळ्यांसोबत चेंजच नसते केले. पण मी कुठेतरी डायनामिक्स चेंज करत होते, की मे बी मला गेम पालटायचा होता, मला पारडं फिरवायचं होतं. पारडं फिरवण्यापर्यंत माझंच पारडं घरी आलं. अर्थात हरकत नाही, पण आता जाता जाता तुला टॉप 3 सांगायचे आणि टॉप फ्लॉप सांगायचे, तर कोण सांगशील? हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे का काय? तुझ्या मते आतापर्यंत तू एवढे दिवस घरात राहिली आहेस, तुला सगळ्यांचा गेम खूप चांगला माहिती आहे, आत्ता आलेले लोकही तुला माहिती आहेत, त्यातले तू टॉप 3 आणि टॉप फ्लॉप जे तुला वाटत नाही की ह्या गेममध्ये टिकण्याच्या पण ह्याच्या आहेत, आणि टॉप 3 जे शेवटपर्यंत जाऊ शकतात. ओके, सो फ्लॉप तर मला दीपालीताई वाटते, प्रभू वाटतो आणि स्टार्टिंगला होता ओमकार म्हणून, तो वाटतो मला. कारण की ओमकारला भरपूर चान्सेस होते. ओमकारकडून मी पर्सनल लेवलवरती खूप एक्सपेक्ट केलं होतं, कारण त्याची जशी पर्सनॅलिटी आहे तसं बघून त्याच्याकडनं खूप एक्सपेक्टेशन्स होते लोकांना आणि त्याला भरपूर चान्स बिग बॉसने स्वतः दिले बंधनात वगैरे टाकून, बट ही मिस्ड इट. सो मला ते फ्लॉप वाटतात. आणि टॉपला ऑफकोर्स मी स्वतःला बघत होते, मी, अनुश्री आणि विशाल. ओके, आणि आत्ता एकंदरीत तुला असं वाटते, हे तुझं मत झालं, आणि जे तू आत्ता मला क्रॉस क्वेश्चन केलेलास की तुला नेमकं कसे टॉप 3 हवेत, ते आता तुम्हाला शो पर्स्पेक्टिव्ह म्हणायचं आहे तुला? एक्झॅक्टली. शो पर्स्पेक्टिव्हने तर आता ऑडियन्स पण सांगेलच, म्हणजे मलाही सांगायची गरज नाहीये. मला असं झालंय, तन्वीला ट्रॉफी देऊनच टाका. तन्वी, राकेश बापट आणि तिसरं प्राजक्ताताई असेल किंवा विशाल खचला नाही तर विशाल, पण ट्रॉफी तन्वी किंवा आर्मीला देऊनच टाका. कशालाच खेळ खेळवताय, नका खेळू. हरकत नाही, खूप छान उत्तरं दिलीस तू, आणि तुझा एक वेगळा स्वभाव आम्हाला आज इथे कळला. अर्थात तू शोमध्ये जे दिसत होती ते सतत रागीट आणि असा स्वभाव आम्हाला पाहायला मिळत होता, आणि त्या टास्क क्वीन खरं तर तुला म्हटलं पाहिजे, कारण तू प्रत्येक टास्क एवढा छान खेळत होतीस. भले काही गोष्टी तू उद्ध्वस्त केल्यास, काही वेळेला टास्क रद्द करायचा प्रयत्न केलास, पण एक गेम पर्स्पेक्टिव्ह असतो, सो तो तू चांगला थँक्यू सो मच. कुठेतरी माझी थोडी तरी तारीफ झाली. आय विश हे कुठल्या तरी धक्क्यावरती थोडं तरी बोललं जायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. येस, हरकत नाही, बट ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या सगळ्या फ्युचर गोष्टींसाठी, आणि खूप छान कर, अशीच छान राहा. थँक्यू सो मच पुन्हा. थँक्यू सो मच.